चला तर स्वागत आहे तुमचं पुण्याच्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये। तर इथं मी चवडीची भाजी बनवत होती। इकडे चवडी शिजू घातली होती। माझा किचन तर खूपच छोटा आहे, म्हणून मला व्यवस्थित मोबाईल सेट करून ठेवता येत नसतो, कारण व्यवस्थित सेट करायला किचनच छोटा आहे। इकडे मी चवडी वगैरे शिजून घेतली होती आणि तेच फोडणीमध्ये टाकली। तर अशी भाजी केल्याने खूप छान लागते। तर मला स्वयंपाक पटपट बनवून घ्यायचा होता, कारण मला अपूर्वाच्या शाळेत पण जायचं होतं। तिचा RT मध्ये नंबर लागला आहे 4थ्या लिस्टमध्ये, तर खूपच लेट नंबर लागला आहे। पण ठीक आहे, 8वीपर्यंत फ्री असतं शिक्षण म्हटल्यावर आपण करायलाच पाहिजे हे। आता बनवत होती मी माझी फेवरेट गोष्ट, कारण ती बनली नाही तर माझं पोटच भरत नसते। तर मी भात बनवत होती। इकडं मला ते अपूर्वाचा फॉर्म भरायला आकुर्डीला जायचं होतं, म्हणजे लांबच आहे ते। तर मग इकडे तिची शाळा सुटणार आहे, तर पटापट इथं स्वयंपाक वगैरे करून घेते। पोळ्या वगैरे मी लाटून इथं रुमालावरच ठेवलं होतं, कारण की ते डब्यात ठेवलं ना तर घाम सुटल्यावर ते पोळी कसली तर होती, म्हणून मी पोळ्या डब्यात नाही, लगेचच पोळ्या मी काही डब्यात ठेवत नसते। तर मी हे थंड झाल्या होत्या पोळ्या, तर मी डब्यात वगैरे ठेवल्या होत्या। डब्याच्या पण झाकणला काय झालं होतं काय माहिती, लागत नव्हतं ते। तर लगेचच इकडे तांदूळ वगैरे पण निवडायला घेतले। तांदूळ पण मी असे स्वच्छ करून ठेवत नसते। ज्ञानूला घेऊन माझ्याकडनं हे तांदूळ वगैरे खट्टा निवडून होत नसतात, तर मी हे आता असेच निवडून घेते। अपूर्वाचा तर RTEमध्ये नंबर लागला आहे, पण मला तर अजिबात इंग्लिश येत नसते। येते पण एवढी नसतं येत, तर मला पुढं कसं होणार हे तिला लय टेन्शन आलं। हे फर्स्ट स्टँडर्ड तरी तिचं व्यवस्थित जाणार नाही हे मला नक्कीच कळालं आहे, कारण की तिला इंग्लिश म्हणजे एवढं येतच नाही। पण बघू आपण। इथं आम्ही आकुर्डीच्या शाळेत आलो होतो आणि आकुर्डीच्या शाळेमध्ये पोहोचताच आमचे ज्ञानूचं तोंड असलं काय होत होतं बघा, लय नखरे करायला येतात। तर इथं चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा। चलो बाय।